वंदे मातरम. मी आझाद पवार. आज मी 26 नोव्हेंबर, तर आजचा दिवस म्हणजे संविधान दिवस आणि आजपासूनच मी संविधान या नावाची सिरीज चालू करतोय. त्यामध्ये रोज एक एक कलम मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे संविधान तुम्हाला म्हणतं की मैं तेरे हर तकलीफों का एक मुकम्मल जवाब हूँ, कभी वक्त मिले तो पढ़ना मुझे, मैं भारत का संविधान हूँ. तर हे संविधानला बनण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले. इतकं अनमोल आहे आपलं संविधान. जे स्वातंत्र्य सेनानी होऊन गेले भारतासाठी, ज्यांनी त्याग सॅक्रिफाईस केलं खूप, त्यांनी आपलं हे संविधान बनवलेलं आहे. खास करून जे ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर लक्षात असू द्या, या संविधानात 22 भाग आहेत, 395 कलम आहेत आणि 450 पेक्षा उपकलम आहेत, जे अपकलममध्ये आपण म्हणतो ते. तर संविधान या शब्दातच तुम्हाला समजेल की सम मीन्स सारखे, समान, आणि विधान मीन्स नियम कानून. सर्व भारताच्या लोकांसाठी असलेले नियम कानून सारखे असावे बा, असं संविधान या शब्दातच म्हटलेलं आहे. आणि जे पहिला भाग येतो त्यामध्ये म्हटलंय की संघराज्य व राज्य क्षेत्रे. त्याच्यातल्या पहिल्या कलम मध्ये म्हटलंय की इंडिया इज कॉल्ड भारत. आणि मागे काय कॉन्ट्रोवर्सी चालू होती, इंडिया वर्सेस भारत. हे नेते लोकांना फक्त मुद्दा पाहिजे असतो, लोकांना भटकवण्यासाठी ब्रेन वॉश चालू असतं. खाली तुम्ही एंगेज राहावं आणि त्यांच्यावरती कामं चालू राहायला पाहिजे. तर त्यासाठी तर इंडिया इज कॉल्ड भारत. आणि दुसरं म्हणजे असं म्हटलंय की इंडिया इज युनियन ऑफ स्टेट. इंडिया हा राज्याचा संघ आहे. जो USA तो संघच आहे, पण तो फेडरलमध्ये वर्गीकृत केला जातो. तर त्यामध्ये त्यांचे राज्य तुटू शकतात. आपलं राज्य तुटू शकत नाही, भारतातून बाहेर निघू शकत नाही. आणि जे को फेडरल येतं अजून, ते को फेडरल म्हणजे जे आपले ईस्ट नेशन आहे बघा भारताकडे, जे साऊथ ईस्ट एशियन नेशन म्हणतात, सार्क कंट्रीज, जे सिंगापूर, मलेशिया वगैरे, ते पण कधी पण तुटू शकतात, त्यांना को फेडरल म्हणतात. आणि आपलं भारताचे जे राज्य क्षेत्र आहेत, युनियन टेरिटरी त्यांना म्हणतो आपण, ते तसे 3 वर्गात विभागले गेले आहेत. पहिलं म्हणजे राज्य क्षेत्र, म्हणजे आपला महाराष्ट्र, UP, MP, बिहार. आणि दुसरं म्हणजे युनियन टेरिटरी, केंद्रशासित प्रदेश त्यांना आपण म्हणतो. तर त्यामध्ये जसं दिल्ली, अंदमान निकोबार, दमन दीव, दादरा नगर हवेली. आणि तिसरं म्हणजे जे गव्हर्नमेंटला मिळालेले क्षेत्र, अर्जित क्षेत्र म्हणतो आपण त्यांना, आणि मिळालेले किंवा होऊन ते आपल्या भारतात विलीन झालेले. जसं 16 मे 1975 सिक्कीम आपल्या देशात 22वे राज्य म्हणून विलीन झालं, कारण चायना त्याच्यावर दबाव टाकत होता की आमच्या मग चायना कब्जा करायचा आहे. पण त्याला माहिती होतं इंडिया डेमोक्रेसी आणि भारताला आज दुनियाची सगळ्यात मोठी डेमोक्रेसी म्हटलं जातं, त्यांना माहितीच होतं. तर ते आपल्या भारतात विलीन झालं, 22वे राज्य बनलं. तर हा आहे पहिला कलम. आज आपला पहिला कलम पूर्ण झालेला आहे. वंदे मातरम.